सर्वांना हरिओम. आपण मागच्या भागापर्यंत हरिपाठाच्या सांगता अभंगाच्या म्हणजे 27व्या अभंगाच्या पहिल्या 3 चरणांचा अभ्यास केला. माऊली सांगतात, सर्व सुख गोडी साईशात्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर धार हरिवीण, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी किंवा कृष्णनामी संकल्प धरुनी राहे. माऊली आपल्याला या हरिपाठाच्या प्रत्येक अभंगातून सांगतात. प्रत्येक अभंगाचं सार आपण जर शोधून काढलं 2 शब्दामध्ये तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हेच या 27 अभंगाचं सार आहे. या अभंगामध्ये माऊलींनी आपल्याला हीच गोष्ट सांगितलेली आहे, बाबा रे, अर्धा क्षणसुद्धा रिकामे न राहता, अर्धा क्षणसुद्धा रिकामे न राहता, वाया व्यर्थ न दवडता सर्व काळ नामसंकीर्तन करणे, भगवंताचे नामस्मरण करीत राहणे हाच सर्व सुखाची गोडी चाकण्याचा मार्ग आहे. प्रत्येकाला सुख पाहिजे आणि सर्व प्रकारचं सुख पाहिजे, पण ते सर्व प्रकारचं सुख, सर्व सुखाची गोडी आपल्याला केवळ भगवंताच्या नामस्मरणातच मिळणार आहे. आणि 6 शास्त्रांनीसुद्धा, जे 6 शास्त्र आहेत त्या 6 शास्त्रांनीसुद्धा निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत म्हणजे सर्व काळ नामस्मरण करीत राहणे हाच आहे. आपण ज्या संसारामध्ये आहोत, ज्याला आपण सत्य मानलेलं आहे, त्याचं वास्तव रूप मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे भासमान आहे. अशा या भासमान जगामध्ये, संसारामध्ये आल्यानंतर जर आपण शाश्वत अशा हरीची प्राप्ती करून घेतली नाही, भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही, तर आपला जन्म वाया घालवणे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे आपल्याला जन्म मरणाच्या व्यर्थ येरधाऱ्या पडणार आहेत. हरिप्राप्ती जो मनुष्य करून घेत नाही, नरदेहाला आल्यानंतर त्याला जन्म मरणाच्या येरधाऱ्या निश्चित आहेत. म्हणून माऊली सांगतात, तू हरिनामाचा जप सतत करत जा. याचं कारण काय? हा मंत्र आहे, एवढा आगाध आहे, एवढा सामर्थ्यशाली आहे की या मंत्राच्या उच्चारामुळे, हरी हरी म्हटल्यामुळे किंवा आपल्याला जे नाव आवडतं भगवंताचं, त्या नामाचा उच्चार केल्यामुळे आपल्याकडून मागील जन्मामध्ये, मागील अनेक जन्मामध्ये जाणून बुजून किंवा अजाणतेपणे जरी कोट्यावधी पापे झाली असतील तरी ती हरीच्या नामाने नष्ट होतात. आणि म्हणून कृष्णाचे नाम उच्चारण्याचा संकल्प तू आपल्या मनामध्ये दृढ धर. कृष्णनामी संकल्प धरुनी राहे असं माऊली सांगते. असा कृष्णनामी संकल्प आपल्या मनामध्ये दृढ राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे, त्याचे स्पष्टीकरण माऊलींनी आपल्याला या अभंगाच्या 4थ्या चरणातून सांगितलेलं आहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. माऊली सांगतात,
निजवृत्ती काढ. आता निजवृत्ती म्हणजे काय? तर निजवृत्तीचा अर्थ आहे आत्मवृत्ती. निज हा शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ आहे स्व, आत्मा. या दोन अर्थाने तो वापरला जातो. सर्वत्र आपल्याला जे ज्ञान होते ते आपल्या वृत्तीलाच होते. ज्ञान होणे हा वृत्तीचा भाग आहे. म्हणून सर्वत्र जे ज्ञान होते ते वृत्तीलाच होते. वृत्ती जड आहे, मुळामध्ये वृत्ती जड आहे, परंतु तरीसुद्धा ती मुळामध्ये शुद्ध असल्याकारणाने आत्मप्रकाशाने युक्त होऊनच जाणीवेचे सर्व व्यवहार करू लागते. वृत्ती जरी जड असली तरी मुळामध्ये ती कशी आहे? शुद्ध आहे. आणि म्हणून आत्मप्रकाशाने युक्त होऊनच जाणीवेचे सर्व व्यवहार करू लागते. अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम म्हणजे वृत्ती, अशी वेदांतशास्त्रात वृत्तीची व्याख्या केली आहे. ही वृत्ती इंद्रिय विषय यांचा संबंध आल्यामुळे बहिर्मुख झालेली आहे. इंद्रिय मुळामध्ये बहिर्मुख आहेत आणि या इंद्रियांशी संबंध येतो वृत्तीचा, म्हणून आपली वृत्तीसुद्धा बहिर्मुख झालेली आहे. संकल्प करणे हा वृत्तीचा धर्म आहे आणि ती वृत्ती बहिर्मुख असल्याकारणाने ती शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी विषयांचा सदैव संकल्प करीत असते. त्यांच्यापासून तिला सुख मिळत नाही. संकल्प करते परंतु सुख मिळत नाही. कारण विषयच कसे आहेत? विषयच मुळामध्ये अनित्य आणि दुःखदायक आहेत. परंतु तरीसुद्धा वृत्ती अज्ञानामुळे अशा अनित्य भोगांकडे सतत प्रवृत्त होत असते. या लोकातील भोगांपासून सुख मिळाले नाही, पृथ्वी लोकातील भोगांपासून सुख मिळाले नाही, तर परलोकात गेल्यावर तेथील भोगामध्ये सुख प्राप्त होईल अशी तिची भावना असते. परंतु तेथेही विषयांचा स्वभाव अनित्य आणि दुःखरूप असल्याकारणाने तिला तोच अनुभव येतो. विषय मुळामध्ये दुःखदायक आहेत, मग ते या लोकातले असतील किंवा परलोकातले असतील, त्यामुळे विषयांमध्ये अनित्य असल्याकारणाने, दुःखरूप असल्याकारणाने आपल्याला सुख देण्याचे सामर्थ्य कोणत्याही विषयामध्ये नाही. म्हणून माऊली सांगतात निजवृत्ती काढ, म्हणजे बाह्य विषयांपासून वृत्तीला परावृत्त करून अंतर्मुख कर. पण ही निजवृत्ती अनात्म पदार्थांपासून, अनात्म पदार्थ म्हणजे काय? सांसारिक विषयांपासून परावृत्त करणारी आपल्या या बहिर्मुख रुसलेल्या वृत्तीला अनात्म पदार्थांपासून, सांसारिक विषयांपासून परावृत्त करण्यासाठी त्या पदार्थांविषयी असलेली जी माया म्हणजे प्रेम, मोह, आसक्ती आपल्याला तोडावी लागेल. त्याशिवाय निजवृत्ती तेथून परत येणार नाही. ती विषयामध्येच रमून जाईल, रंगून जाईल. आणि म्हणून माऊली पुढे सांगतात सर्व माया तोडी, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. या 3 शब्दामध्ये सर्व शब्द महत्त्वाचा आहे. माया तर तोडायचीच आहे, पण सर्व माया तोडी असं का म्हटलं? कारण बघा, प्रतिकूल विषयांची माया, आसक्ती तुटते. एखादा विषय आपल्याला प्रतिकूल असेल तर त्याबद्दल आपली आसक्ती होत नाही, आपली माया तुटते. पण अनुकूल विषय असेल तर आपण जास्तीत जास्त आसक्त होतो. त्या विषयापासून आपली माया काही तुटत नाही.
कित्येक वेळा प्रतिकूलसुद्धा अनुकूल होतात. असं होतं, आपल्याला अनुभव येतो बऱ्याच वेळेला. प्रतिकूल विषयसुद्धा आपल्याला अनुकूल होतात. म्हणून सर्व माया याचा अर्थ अंतर्बाह्य सर्व प्रकारची आसक्ती तोड किंवा सर्वांवर असलेली माया तोड, त्याचा त्याग कर, असाही सर्व माया तोडीचा अर्थ आहे. म्हणजे बघा, जगात ज्या वस्तूंवर आसक्ती असते, ज्या वस्तूंबद्दल आपल्याला लोभ असतो, मोह असतो, त्या हे शरीर, स्त्री, पुरुष, वित्त, मित्र इत्यादींवर असलेली सर्व वस्तूंवरची आसक्ती, मोह टाकून दे, असा सर्व माया तोडीचा अर्थ आहे. भगवंताचे लाडके भगवतभक्त संत नामदेव महाराज म्हणतात, तोडी हे बिरडे आधी, विषय बाधा व्याधी गुंतो नको. भगवान श्रीकृष्ण आपला परमभक्त उद्धवाला सुद्धा भागवतातून हीच गोष्ट सांगतात. आप्तेष्ट आणि मित्रांवरील तुझे स्नेहयुक्त प्रेम काढून टाक. आप्तेष्ट आणि मित्रांवरील तुझे स्नेहयुक्त प्रेम काढून टाक आणि माझ्या ठिकाणी आपल्या शुद्ध मनाची स्थापना कर. हा आपला, हा परका असा मनामध्ये भेदभाव न ठेवता माझ्याप्रमाणे हे उद्धवा तू समदृष्टी हो. भगवंत समदृष्टी आहे, त्याच्याकडे कोणताही भेदभाव नाही. आणि म्हणून ते उद्धव सांगतात की तू माझ्यासारखा समबुद्धी हो. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत तू खुशाल संचय कर. स्वप्नाप्रमाणे, मनकल्पित पदार्थाप्रमाणे मिथ्या असणाऱ्या विषयांचे ध्यान सोडून दे. या विषयांमध्ये तू आपलं ध्यान लावू नको आणि मला मन अर्पण कर. तुझ्या मनाची माझ्याने स्थापना कर. याचा अर्थ काय की तुझं मन मला अर्पण कर. तुझं मन जे आहे ते मला अर्पण कर. त्याने होणार काय? मला मन अर्पण केल्यामुळे तुझे पवित्र झालेले मन माझ्या ठिकाणी स्थिर होईल. संत एकनाथ महाराज सांगतात, या लागी विषयाचे ध्यान, सांडुनी करावे माझे भजन, माझिया भावना मन सावधान राखावे. सोपी होवी आहे. काय म्हणतात एकनाथ महाराज? या लागी म्हणजे यासाठी विषयाचे ध्यान सांडून माझे भजन कर, माझे नामस्मरण कर आणि माझ्या भावना मन सावधान राखावे. माझ्या भावनेमध्ये तुझं मन अगदी सावधानपूर्वक ठेव. माऊली आपल्याला या चरणातून हेच सांगतात, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. पुढे म्हणतात, इंद्रिया सवडी लपवू नको. आपल्या अंतःकरणातून सर्व विषयांची हकालपट्टी होण्यासाठी इंद्रियांचे दरवाजे कायम बंद होणे आवश्यक आहे. कारण इंद्रियरूपी दरवाजातून विषयांचा आपल्या आतमध्ये, मनामध्ये प्रवेश होतो. काम, क्रोध इत्यादींचे अधिष्ठान इंद्रिये आणि मनच आहे. अधिष्ठान म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये बेस म्हणतात. काम, क्रोध इत्यादींचे अधिष्ठान इंद्रिय आणि मनच आहे. गीतेमध्ये भगवान सांगतात, इंद्रियाणि मनोबुद्धी अस्याधिष्ठानमुच्यते. इंद्रिये म्हटली की विषय आलेच आणि विषयांबरोबर राग, द्वेष, काम इत्यादी विकार आपोआपच आले.
त्यांना आणावं लागत नाही. पण भगवान सांगतात मनुष्याने रागद्वेषांना वश होऊ नये, कारण ते मनुष्यांचा घातच करतात. इंद्रियांना मोकळे सोडणे हे केव्हाही घातकच आहे. आपल्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये, आपल्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये म्हणजे मोक्षप्राप्तीमध्ये हे विषय घातक आहेत. इंद्रियांना आपण कधीच मोकळं सोडलं नाही पाहिजे. म्हणून प्रथम आपण इंद्रियांना आपल्या वश केले पाहिजे, आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जोपर्यंत इंद्रियांशी आपले तादात्म्य आहे तोपर्यंत भगवंताच्या भक्तीकडे आपली प्रवृत्ती होणार नाही, भगवंताच्या भक्तीकडे आपलं मन वळणार नाही. सर्व साधू संतांनी आपल्या विकारांवर, आपल्या इंद्रियांवर प्रथम ताबा मिळवला आणि ते इंद्रियांचे स्वामी म्हणजे मालक झाले. सर्व साधू संतांनी काय केलं? इंद्रियांवर आणि पर्यायाने आपल्या विकारांवर ताबा मिळवला आणि ते इंद्रियांचे स्वामी म्हणजे मालक झाले. आता त्यांची सत्ता आमच्यावर चालत नाही. त्यांची म्हणजे इंद्रियांची सत्ता आमच्यावर चालत नाही. हा सर्व संतांचा अनुभव आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगातून हीच गोष्ट सांगतात. काम क्रोध बंदी खाली, तुका म्हणे दिले दोन्ही. आम्ही काय केलं? या काम क्रोध विकारांना कैदेत टाकलं, बंदीखान्यात टाकलं. तुका म्हणे दिले दोन्ही. आता आपल्याला माहिती आहे ज्यांना बंदीखान्यात टाकलेला आहे, कैद्यांना टाकलेला आहे, त्यांची सत्ता कोणावर नसते. त्या ठिकाणी असणारा जो त्यांचा प्रमुख आहे त्याला इंग्रजीमध्ये जेलर म्हणतात, त्याची या कैद्यांवर सत्ता असते. आता आमच्यासाठी कामक्रोध बंदीखान्यात आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर सत्ता गाजवणार. पुढे म्हणतात तुकाराम महाराज, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. गो म्हणजे इंद्रिय, आणि त्यामुळे इंद्रियांना जिंकल्यामुळे आम्ही इंद्रियांचे मालक झालो. धनी म्हणजेच मालक. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. आपण जो व्यवहारामध्ये गोसावी शब्दाचा अर्थ घेतो, एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर संन्यासामध्ये व्यक्ती असेल तर तसा अर्थ या ठिकाणी नाही आहे. आता सांगितलं त्याप्रमाणे गो म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियावर ज्यांनी सत्ता मिळवली, इंद्रियावर ज्यांनी आपला अधिकार गाजवला, ताब्यात ठेवलं, त्यांना म्हणायचं गोसावी. आणि अशी अवस्था प्राप्त होण्यालाच माऊलींनी म्हटलेलं आहे, इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रिया सवडी न लपणे म्हणजेच कामक्रोधांना बंदीखाली घालून त्यांच्यावर आपली सत्ता ठेवणे, असा या चरणाचा अर्थ आहे. राहिलेल्या चरणांचा आपण अभ्यास पुढच्यामध्ये करणार आहोत. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू. हरिओम.